रायगड जिल्ह्यातील नेरळ ग्रामपंचायतीचा एक अजब प्रकार समोर आलाय। 2 वर्षांपूर्वी नागरिकांच्या वापराकरता 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या घरगुती कचरा कुंड्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्याच नाहीत। तब्बल 2 वर्षांनंतर या कचरा कुंड्यांचा शोध लागलाय। या सर्व कचरा कुंड्या एका खासगी गोडाऊनमध्ये आढळून आल्यात। ही बाब नेरळ पंचायत समिती गणाचे सदस्य भगवान चंचे व नेरळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुनीता मोरे यांना समजली असता त्यांनी या संदर्भात नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अरुण कारले यांना लक्षात आणून दिली। ग्रामसेवक अरुण कारले यांनी गोडाऊन शोधून या प्रकरणाचा थेट छडा लावत उलगडा केला आहे। तर या कचरा कुंड्यांवर ठळक अक्षरात नेरळ ग्रामपंचायत असे लिहिले असल्याचे दिसत आहे। हे प्रकरण उघड झाल्यानंतर ट्रॅक्टर टेम्पो लावून या सर्व कुंड्या नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आल्यात। या घरगुती कचरा कुंड्या या लवकरच नेरळच्या नागरिकांना सुपूर्द करण्यात येतील अशी माहिती ही भगवान चंचे व सुनीता मोरे यांनी दिली आहे। या घरगुती कचरा कुंड्या नेरळकरांच्या घरी न पोहोचता थेट या गोडाऊनमध्ये 2 वर्ष का खितपत पडल्या आणि या मागचे गोड बंगाल नक्की काय असा प्रश्न मात्र नेरळच्या जनतेकडून उपस्थित केला जातोय। आज गेले 2 वर्षांपासून ग्रामपंचायतच्या 15 हेक्टरमधल्या निधीचा ढिसाळ कारभार झाला होता। त्या कारभारातून 15 हेक्टरच्या निधीमधून जवळजवळ 4000 डस्टबिन खरेदी करण्यात आले होते, घरगुती डस्टबिन। आज हे डस्टबिनचा तपास नव्हता लागत। आज कारले भाऊसाहेब, भगवान शेठ आणि सदस्य सुनीता रोहिदास मोरे यांच्या माध्यमातून या डस्टबिनचा शोध लागला। खरंच मी कारले भाऊसाहेब यांचं अभिनंदन करतो की आज नेरळ ग्रामपंचायत जो चाललेला कारभार आता त्यांनी सुधरत चाललाय। कारले भाऊसाहेब यांच्या 70% मुळे आज 4000 डस्टबिनचा शोध लागलेला आहे। त्यामुळे जे अगोदरचे स्थानिक प्रशासन जी बॉडी सत्ताधारी जे असतील ते त्यांच्या कोणीतरी एखाद्याने ते डस्टबिनची खरेदी केली आणि ते डस्टबिनची खरेदी करून ते ग्रामपंचायतीमध्ये जमाच नव्हते केलेले। आज स्थानिक नागरिकांमुळे आणि भाऊसाहेबांच्या सत्तेमुळे आज डस्टबिन ते भेटले। जे काय ते आहे ते ग्रामसेवक हे तुम्हाला त्याची पूर्ण माहिती येत्या 2-3 दिवसात देतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।